नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. होम मिनिस्टर को पॉवर्ड बाय न्यू पॉन्ड स्टारलाइट, बीच फार्म आणि गोल्ड विनर रिफाइंड कुकिंग ऑइलच्या या भागात आज आपण काजरोळकर सोसायटी, जगदूशा नगर या ठिकाणी जाणार आहोत. घाटकोपर पश्चिम या परिसरात आणि तिथे स्मिता सुहास मापरोळकर या वहिनींना भेटणार आहोत. काय सुंदर आहे आजचा दिवस, कारण प्रचंड पाऊस पडतोय आणि हा पाऊस पडत असतानाच आपण सुद्धा ठरवलं कितीही पाऊस कोसळू द्या, कितीही संकट येऊ द्या, आपण जायचं त्या वहिनींना भेटायचं. आणि म्हणूनच पावसाची पर्वा न करता एके ठिकाणी काम सुरू आहे, एकीकडे माती आहे, पण तरी सुद्धा त्या मातीतून बालपण आठवत हळूहळू टप्प्याटप्प्याने आता आपण मापरोळकर यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचणार आहोत. जगदूशा नगरमध्ये आलेले आहोत, घाटकोपर पश्चिम. चला आनंद देऊया मापरोळकर कुटुंबाला, ऐकूया त्यांची कथा. नमस्कार. 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 घ्या उखाणा. एका हातात खडू, एका हातात छडी. सुहासरावांचं नाव घेते, आता सगळ्यांनी घाला हाताची घडी. तोंडावर बोट नको. द्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर. नमस्कार. ही मुलगी. नमस्कार. हा मुलगा माझा. नमस्कार. ह्या माझ्या जाऊबाई. नमस्कार. ते आमचे दीर. नमस्कार. हे आई वडील. ही मोठी बहीण माझी. नमस्कार. मोठे भाऊजी. नमस्कार. ह्या माझ्या पाठी आहेत, ते मैत्रीण आहेत. ही नमस्कार. माझी सुनबाई आहे. नमस्कार. त्यांची छोटी आमची नात आहे आराध्या. हो. हा माझ्या बहिणीचा मुलगा. नमस्कार. आणि हे आमचे सगळे सोसायटीतले आमचे सगळी मंडळी आहे, शेजारी. नमस्कार. नमस्कार. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. बरं, काय करता आपण? मी शाळेत आहे, रत्नभूमी विद्यालयामध्ये, भटवाडी घाटकोपरमध्ये आहे. बरं, मला सांगा, आता मी तुमच्याकडे येताना इतका छान पाऊस होता, बरोबर? त्यानंतर तिकडनं चालत येत होतं तर असं कंप्लीट मातीचा असा डोंगर होता. मला अगदी ना लहानपण आठवलं. तर तुम्हाला शाळेतले विद्यार्थी पावसात ऐकतात का हो सगळे, की अशी मस्ती करतात माझ्यासारखे? नाही, मस्ती करणारे पण विद्यार्थी आहेत. मग त्यांना कसं कंट्रोल करता? करतो, शिकवण्याच्या वेळेला एक ते राहतात, कंट्रोलमध्ये राहतात. तुमचं बालपण कुठलं हो? माझं बालपण इथलंच घाटकोपरमध्ये. इथेच? हो. अरे वा. मग मला सांगा, आता मला इतकं छान वाटलं, मी चालत येतो तर असं लाल माती होती, छान छान वातावरण होतं अजून. तुम्ही सुद्धा लहानपणी तिकडे खेळायचे? अगदी भरपूर. म्हणजे आता माझ्या मुलांनी जे खेळ खेळले नसतील ते आम्ही खेळले. कुठले कुठले खेळ? म्हणजे विटी दांडू पासून गोट्यापर्यंत सर्व. मग मुलाला का शिकवलं नाही तुम्ही? त्याच्या ग्रुपमध्ये सर्व आता मोबाईल्सवाले आहेत, मोबाईल्सवर सर्व गेम खेळत असतात. त्याच मोबाईलवर गोट्या मारायच्या अशा. तुम्ही कुठले कुठले खेळ खेळलाय लहानपणी? आम्ही मातीतले नाही खेळ खेळलो, पण नंतर मग बॅडमिंटन वगैरे खेळलो. तुम्ही खेळलात दोघे कधी? हो. दोघेच? दोघे काय, आम्ही यांचं पण माहेर इथे इकडचं जवळच आहे. कुठे हो? एक मैं और एक तू. बॅडमिंटन खेळता खेळता का? 7वी पर्यंत खेळत होतो आणि नंतर मग एज्युकेशन जसं जसं झालं तसं मग मी कॉलेज किंवा मग आमचं बोलणं चालू कमी झालं. काय नाही काय म्हणजे त्यानंतर काही बोलणं वगैरे नाही झालं. अरे ते म्हणतात त्याच्यानंतर बोलणं चालणं सुरू झालं. तुम्ही सांगताय नाही, नेमकं काय ते सांगा. आता समोरासमोर होता. नाही, पावसाची शपथ आहे तुम्हाला? हो. कसं काय हो? माझं जिथे नाव नोंदवलं होतं तिथे त्यांचंही नोंदवलं होतं. ठरवून नोंदवलं? नाही, ठरवून नाही. वर्गाच्या बाहेर पावसात उभं करणार? काय झालं खरं सांगा.
खरं म्हणजे ठरवून काहीच नव्हतं. मग आणि मग माझे वडील होते, आता नाही येते, तर मध्यस्थी मार्फत यांच्या वडिलांना, आई वडिलांना त्यांनी अप्रोच केलं. पण तुमच्या मनात होतं ना नाही, तसं काहीच नव्हतं. 7वीत बिलकुल नाही. काय तेव्हा खेळण्याचं वय होतं, नाही तेव्हा काहीच नाही, मनात काहीच नव्हतं. मग कधी आलं मनात नाहीच, डायरेक्ट मग ते बघायला आले. ते हा तिथेच राहत होता समोर हो, तरी पण कारण बरेच वर्ष काही प्रश्नच नाही आला. हा मग जेव्हा ह्यांच्या वडिलांनी सांगितल्यानंतर मग हे लोक बघायला आले. मग मग त्याच्यानंतर बघण्याचा कार्यक्रम झाला आणि मग त्यांनी लगेच हो सांगितलं तिथे. का हो सांगितलं? आवडलं, हो सांगितलं. काय प्लॅनिंग असतं एखाद्या मालिकेत सुद्धा एवढं छान प्लॅनिंग नसेल की शाळेत ठरलेल्या गोष्टी पुढे भविष्यात कशा एकत्र आणतात. अमुक ठिकाणी मी नाव नोंदवलंय, तूही तिथे नाव नोंदव. काय योजना केली आहे? कसं काय हो, कसं म्हणजे सांगा ना, हे कसं जमवलं सगळं? ऍक्च्युली कधी विचारच नव्हता केला स्वप्नात सुद्धा की असं काय लग्न होईल. आणि इव्हन हे सगळे आहे साक्षीदार, ह्या सगळ्यांना माहितीये की आमचं अरेंज मॅरेजच पण आहे. मला सांगा, असंच चुकून एक दोनदा तुम्ही बाहेर भेटले होते ना घाटकोपर स्टेशन जवळ? कधी तुमच्या घरातल्यांनीच सांगितलंय नाही नाही की सहजच अचानक समोर आले होते? काय हो, कधी झालं होतं नाही. असं? नाही, माझा जॉब हा फिरतीचा जॉब होता, त्यामुळे ते तसं शक्यच नव्हते. कारण मीच कधीतरी यायचो, महिन्यातनं एकदा. इकडे हो, तेव्हा तुम्ही कधी एकमेकांना बघितलं नव्हतं? नव्हतं. 7वी नंतर एकदम भेटलं ते लग्नातच, दाखवण्याच्या कार्यक्रमात. असं कधी बघणं झालं असेल पण बाकी काय नाही, असं नाहीच. म्हणजे कसं काय, मला तुम्ही असे जायचा का? कसं काय? ऍक्च्युली इकडे कसं तेव्हा म्हणजे कोणी कोणाच्या घरी वगैरे जाणं येणं नाही, त्याच्यामुळे जो तो आपापल्याच असं. मग त्यामुळे इकडे मला सांगा, आता प्रश्न असा पडलाय की या जगदूशा नगरमध्ये माणूस बाहेर पडताना दरवाजा उघडतो, आधी बघतो बाहेर कोण आहे का, नाही मग पटकन निघून गेला, असं असतं? नाही नाही म्हणजे असंच असेल ना? नाही, तसं नाही. आमच्या वडिलांची फार इच्छा होती. हा त्यांनी अग्रह करून आमच्या ओळखीचे आम्ही आधी लग्नाचं हे नव्हतं. म्हणजे आम्हाला म्हणजे समोर काही काय जरा मुली कामं करतात, हे करतात, शाळा शिकतात. बरोबर आहे. मी पण सर्व्हिसला होते, टीचर. त्यामुळे त्यांचं लक्ष, त्यांची इच्छा आणि आईची वडिलांची फार. ही मुलगी चांगली आहे, त्यामुळे ही सून म्हणून घरात यावी. त्यामुळे वडिलांनी मध्यस्थीमध्येच घातली, मी नाही म्हणत होते. पण शेवटी माझी मोठी मुलगी म्हणाली, आई समोर करशील ना, कारण माझी एक मुलगी हँडिकॅप आहे, आई लक्ष नाही पुढच्या दृष्टीने, आणि ती पण शिकलेली आहे. पण असं त्यांचं. आणि त्यांना शिक्षिका हवी होती मुलगी. किती वर्ष झाली लग्नाला? 22 वर्ष झाली. लग्न झाल्यानंतर 22 वर्षामध्ये तुमच्या आयुष्यात काही चढउतार आले का? बरेच आले. कशी साथ दिली? साथ दिली त्यामुळेच नाही, मी समजू शकतो. बाहेर पाऊस असला तरी सुद्धा सगळ्या आठवणी आता काही क्षणात एका प्रश्नानंतर तुमच्या डोळ्यात दाटल्या. नाही, बरेच चढ उतार आले, पण त्यातून आम्ही एकमेकांना साथ देऊन इथपर्यंत आम्ही आलो. तर बरं, या कधीच रागवत नाहीत, त्याचं काय कारण आहे? नाही, त्यांना राग येतो आणि तसा मलाही राग येतो, पण माझा राग एक 5-10 मिनिटांमध्ये शांत होतो. त्यांचा राग 1-2 दिवस असतो, मग नंतर शांत होतो. आता या ठिकाणी पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार वहिनींना आपण बघणार आहोत. या घरामध्ये 4 वस्तू लपवून ठेवलेल्या आहेत. पहिलं वाक्य मी वाचणार, त्या वाक्याच्या ठिकाणी थोडक्यात तिथे दुसरा कागद मिळेल, तिथून पुढे जायचं आणि 4ही कागद झाले की त्यानंतर तुम्हाला अन्नपूर्णेची चांदीची मूर्ती मिळेल. वेळ 1 मिनिटाची. आणि पहिलं वाक्य आहे, साखरेचं खाणार त्याला देव देणार. वेळ सुरू झाली. सांगा, ओरडून सांगा तर कळेल. दगडी फळ्याची जागा आता लाकडी फळ्याने घेतली आहे. वीस सेकंद झाली, 40 सेकंद राहिली. मसाला वाहण्याचं पाटा, वरवंटा. 30. 20 सेकंद राहिली. 10, 9, 8, तुळजाभवानी आईचा सात. उदो 6, 5, 4, 3, 2, 1. चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला, अभिनंदन. चांदीची तुळसही मिळाली, अभिनंदन. आणि तुमच्या घरात असलेली ही चांदीची अन्नपूर्णा ही तुम्हाला मिळालेली आहे, अभिनंदन.
आणि वहिनींना मिळत आहे गोल्ड विनर रिफाइंड कुकिंग ऑइल विथ विटा D3 यांच्याकडून ही भेटवस्तू. पण त्यापूर्वी बाई, हे पेन एक सुविचार लिहा. बर, त्याच्या खाली ना घरातली 5 जणांची नावं लिहा. मस्ती करणारी किंवा तुम्हाला खटकणारी. नाव लिहायचं म्हणून लिहिते मी. नाही, मोठे लिहा. असं काही नाही, आम्हाला बघू द्या. सुहास म्हणजे कोण? शेजाऱ्यांचं लिहिलं तरी चालेल ना. चेतन कोण आहे तुमचा? मुलगा आहे. मुलगा. काय त्याची तक्रार आहे? तुमची तक्रार काय? थोडा त्यांनी मोबाईल कमी केला पाहिजे. मोबाईल कमी केला पाहिजे, कळलं का? हा. एक. प्राची? प्राची स्वतःच्या वस्तू काहीच जागेवर ठेवत नाही. नाही. हे थोडं प्राची कधीपासून? सुहास? मी स्वतः कधी कधी जास्तच भडकतात. कधी कमी होणार? प्रयत्न करतो. आता सांगा मला. आजपासून. बरं, ठीक आहे. नेहा? ह्या माझ्या सुनबाई. सुनबाई? घरात कामं नसतील करत. सुनबाई. आणि लवेश? लवेश आमचे जावई आहेत. हा. त्यांनी थोडा वेळ काढला म्हणजे पाहिजे. कोणाचे मिस्टर? प्रतीक्षा माझी पुतणी ओके आहे ना. ओके. त्यांनी वेळ काढला पाहिजे. आता तुमच्याबद्दल काही लोकांनी आरोप केलेले ते ऐकायचे. हा, बघूया. आधी मी वाचतो. यांची एक तक्रार अशी आहे, मी नावं नाही सांगणार, की मुलांचीच बाजू घेता आणि मुलांचं नुसतं खोटं कौतुक करत राहता. मान्य आहे तुम्हाला? तुम्हाला मान्य आहे? नाही, तसं नाहीये. हा. पण मुलांना जसं ओरडायला पाहिजे तसंच त्यांना समजून पण घ्यायला. असं की म्हणजे- ओरडून होत नाही. अच्छा, म्हणजे तुमचं म्हणणं ह्या नुसत्या ओरडत राहतात, त्यापेक्षा जरा माया नाही, पडतात. दोन्ही करतात ते. नाही, आता बाजू घेऊ नका. म्हणजे मुलांच्या जे पॉझिटिव्ह पॉईंट असतात ते पण ते करतात आणि जर समजा चुकी केली तर रागवतात पण. बरं, हा जो काय आरोप आहे, मुलांचं कौतुक करतात, करायला पाहिजे. पुढचा कोणी आरोप केलाय बघूया. मी नावं नाही सांगणार कोणी काय लिहिलंय. खूप बडबड करता बाबा, त्याच्यामुळे आवडत नाही काही जणांना. खरं असेल आता जरा सवय आहे ना बोलायची जास्त तो शाळेत ना? शाळेत. कधी कधी होतं इथे. हे मान्य आहे तुम्हाला? अरे हो की नाही सांगा ना. हो हो. काय दहशत आहे. हे मान्य आहे तुम्हाला? असं कसं कळणार? बरं, पुढचा आरोप बघूया. तुम्ही मनातलं कोणालाच सांगत नाही, खरंय? माझ्याशी तर बोलत असते. हं. माहिती नाही आता कुणी आरोप केलाय. नाही, हे बघा, हे तुमच्यातलेच आरोप आहे. नावं सांगितलं ना तर मी गेल्यानंतर ढगांचा गडगडाट होईल. हे सगळे आरोप आहेत. मग हा बदल कधी होणार? होणार आज. फक्त जरा मुलांच्या बाबतीतला आरोप मान्य नाहीये. कारण तशी मुलं माझी दोन्ही पण जरा गुणीच आहे. थोडीशी मुलगी आहे अजून लहान आहे म्हणून, पण थोडी मोठी झाल्यावर तिच्यामध्ये पण मॅच्युरिटी येईल. पण मुलगा बरंच हेल्प करतो आणि म्हणजे आजच्या ह्याच्यामधला मुलगा म्हणजे असं मिळणं कठीण आहे. इतका तो माझी काळजी घेतो. त्याबद्दल मुलांच्या बद्दल मी काहीच बोलू शकत नाही. थोडी मुलगी अजून लहान आहे म्हणून थोडंसं जरा आहे तिच्यामध्ये अजून हट्टपणा. पण मिस्टर हा पहिल्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं की मुलाचेच कौतुक करतात असं. त्यांचं म्हणणं आहे की मुलाचंच कौतुक करतात, मुलीचं कौतुक कमी करतात. का असं करतात? बापरे, तिचा स्वभाव आणि माझा काही पटत नाही दोघांचं पण आमच्या. पण तिने डायरेक्ट सांगितलं. ते म्हणाले म्हणजे मी खरं ना चिठ्ठीतले शब्द बदलून प्रेमळ केले होते, पण मुलीने आई सारखीच तलवार काढलेली आहे. का असं करता? पण हे बरोबर आहे का? नाही, बरोबर नाहीये. पण तिने पण थोडंसं समजून वागलं पाहिजे असं मला वाटतं. ती लहान आहे असं तुम्हीच हा म्हणाला. लहान आहे पण थोडं तरी कधी वेळ प्रसंग आला, कधी जास्तच आपल्या पण तिच्या मनात जी ही भावना आहे, ही भावना कधीपासून बदलेल? बदलेल लवकरच. तसं बघायला गेलं दोघांना आम्ही समानच वागणूक देतो. नाही, पण तरी पण सुद्धा तिने- तो म्हणतो तू तिचे लाड करते, ती म्हणते असं दोघांचं एक मिनिट थांबा. हा, हा. तुमचं काय म्हणणं आहे हो? तिला समजेल आता लवकरच. तिला हळूहळू जेव्हा तिचं मॅच्युरिटी लेवल वाढेल तेव्हा नक्कीच तिला समजेल. तरी सुद्धा तिच्या मनातली ही भावना हो, जाणं हो. आणि त्यासाठी तुम्ही दोघांनी प्रयत्न या क्षणापासून केला हो, पाहिजे. नक्की, बरं नक्की. झालं लिहिलंच म्हणून कळलं. आणि आता यानंतरचं आव्हान आहे, चित्र काढायचंय आणि तुम्ही सगळे त्यांना बक्षीस मिळवून देणार का बघायचंय. पहिलं आव्हान कोण स्वीकारणार? तुम्ही या.
काढा. ओळखा सगळ्यात. वेळ सुरू झाली. वेळ फार कमी असते. त्याला बेडूक म्हणतात. लगेच तो नाही टाकला. परत एकदा काढा बेडूक. तुम्ही पुसायचं नाही, पुसल्यामुळे बक्षीस जाणार. जरा काढा तर तुमचा बेडूक, मला बघू द्या जगदूशा नगर मधला बेडूक कसा असतो. हा बटाटा बेडूक आहे. काढू काय बेडूक आणि तोच आलेला बेडूक होता. वा वा. पण अभिनंदन, सगळ्यांनी ओळखलं त्यामुळे हे बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन अभिनंदन. या दोघांपैकी एक आधी तुम्ही निवडा, मग मी सांगतो. ठीक आहे? बोलायचं नाही. सांगा तुम्ही काय काय ते पान आहे. सांगा. कारलं. कोण म्हणालं? तुम्ही. हे कारलं आहे. दोन. हा केळं अशी मिळतात इकडे. बदाम. कोणी सांगितलं? हुशार तू आहे. तो कोण आहे तुमचा? वाचा आहे, वाचा. त्याला बहिणीचा रोज आई देते वाटतं. भिजलेले देते वाटतं. अभिनंदन. हे 500 रुपयाचं बक्षीस सुद्धा दुसरं त्यांना. तुम्हीच काढा. आता तुम्ही या. तिसरं. पुसू नका. ही मुंगी स्केटिंग करणारी आहे. हो ना. इथे उभं राहून आमच्या पायाला मुंग्या आल्या. पहिले अभिनंदन. हे 1000 रुपयाचं बक्षीस सुद्धा तुम्हाला मिळेल. स्वतःमध्ये बदल करायचा असेल तर कुठला करणार? स्वतःमध्ये म्हणजे आता सगळ्यांनी सांगितलंच आहे, म्हणून सगळ्यात पहिला म्हणजे राग कमी करणार. अरे वा. मुलीला जे वाटतंय ते तिचं लवकरच तिला असं वाटेल की नाही नाही मम्मीचं आपल्याकडे पण लक्ष आहे. म्हणजे लक्ष तर आहेच, पण तिला जे वाटतंय तर मुलाचं कौतुक थोडं कमी करून तिचं कौतुक. मुलाचं कमी करून इथं वाढवू नका. माझं म्हणणं काय, त्याचं आहे ना तेवढंच तर मुलीचं कमी, हा. वाढवा. हा? पण त्याच तुमचं काय म्हणणं? बरोबर. तसंच आम्ही प्रयत्न करू दोघेही, की मुलांना त्यांना कळलं पाहिजे की आई वडिलांचं दोघांचं सेम आहे प्रेम. समान प्रेम समान आहे. प्रेम एकमेकांवर नाही, मुलांवर. मुलांवर. काय गोड असले. बरं तुम्हाला विचारतो, भविष्यात संधी मिळाली वहिनींसाठी तर अशी कुठली गोष्ट आहे जी करायची आहे तुम्हाला? त्यांच्यासाठी त्यांना कुठेतरी लॉंग सुट्टीवरती घेऊन फिरायला घेऊन जाणार. कुठे म्हणजे म्हणजे? एक 2 आठवडे करते. विक्रोळी. फॉरेन टूर झाली आमची. झाली. मग आता अजून लांब कुठे जाणार? अजून दुसरं डेस्टिनेशन फॉरेनचं. अरे वा वा वा. कुठे जाऊन आला होता तुम्ही? सिंगापूरला जाऊन. दोघेच गेला होता? हो. तुम्ही काय खालून विमान ती मोठी स्टोरी आहे, राहू दे. ही पण स्टोरी आहे. ते सरप्राईज होतं आणि मुलांना ऍक्च्युली फक्त आम्ही दोघेच गेलेलो. मुलांसाठी म्हटलं मुलांना सरप्राईज होतं. मुलांसाठी सरप्राईज. नाही पण आता सगळ्यांना घेऊन जा. हो. हा लवकरच ही मनातली इच्छा पूर्ण हो. त्यासाठी शुभेच्छा. हा वहिनी, आज मिस कोणाला करताय? आज आमचे सासू सासू सासरे. आज क्षमा कोणाची मागणार? क्षमा मागेल तर माझ्या स्वभावामुळे ज्यांना ज्यांना त्रास झालाय, आई, आमच्या जाऊबाई असतील, आमचे दीर असतील, त्या सगळ्यांची मी क्षमा मागते. आणि मिस्टर आणि मुलं सुद्धा. तुम्ही? हा, माझ्याही रागामुळे कधी कधी मी शॉर्ट टेम्परमध्ये अचानक माझ्या तोंडातून वेगवेगळे म्हणजे अपशब्द निघून जातात. तर त्यामुळे माझी मुलं असतील किंवा त्याच्यामुळे माझ्या कनेक्टेड जे काही संबंधामध्ये लोक आले असतील त्यांची क्षमा. तुम्हा दोघांनाही शुभेच्छा. तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा. हसत राहा, आनंदात राहा. आणि आज जे जे बदल स्वतःमध्ये करणार आहेत घरासाठी, कुटुंबासाठी, ते लवकरात लवकर बदल करा. आणि आत्ता आहे त्यापेक्षा जास्त आनंद या घरात नांदू द्या, असं म्हणत या शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून देतो ही भेटवस्तू तुम्हाला. आणि वहिनींना मिळते आहे तथास्तु पुणे यांच्याकडून पैठणी. अभिनंदन.
हा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.